नमस्कार मित्रांनो, भावांनो, बहिणींनो. काय करायचं, सगळं घरचं आवरलं. म्हणजे तरी बघा, कपडे भांडी ठेवली भरून, सगळं काम तसंच राहिलं होतं. ही नको नको करत होती यायला. मग भाऊजी म्हणलं जा, मग चल म्हणलं, ठेवलं सगळं भरून, उद्या आल्यावर करा येईल म्हणलं. आता लयच म्हणजे अचानक ठरलं त्याच्यामुळं, नाहीतर आम्ही सकाळी लवकर उठून कामं आवरले असते. पुन्हा अचानक सगळं झाल्यानंतर केल्यावर पुन्हा म्हणलं करू जाऊयाच म्हणलं. मग आज सुट्टी काय वेळ बी आहे म्हणलं मला आजचा दिवस, पण जाऊया म्हणलं. मग जाऊया म्हणलं तर जाऊया, चला म्हणलं. असंच कस तरी जीवाची वाढताना केल्याशिवाय तर जाणं येणं होत नाही. आवर्जून कुणन करून जाणं होत नाही. मग मावशीला बी मध्ये सोडायचं फलटणमध्ये, मग तिथनं त्या तशा बारामतीला जाणार. म्हणजे चाललं होत्या सकाळी एसटी ना. मग पुन्हा ह्यांचं बी ठरलं, म्हणलं मग घालवत तुम्हाला निम्या रस्त्यात. पोरं घेतले ती बघा, बापू तेवढा राहिलाय, बापू येईनाच. चल चल म्हणलं तरी येईना. गुडल्या बसल्या ह्याला जनावर लागते. आणि मोरच्या शिटावर दिदू मोना आणू मोरच्या शिटावर बसले ती. दमानं चला बाया, गरम व्हायला लागलंय बघा. म्हणजे घाई घाई करून सगळं पटापटा पटापटा केलं, आवरलं, टाकलं काय घरात तसंच, आणि आलो या. ती घाई गडबड केल्यामुळे लय घाम आलाय ना, गरम गरम व्हायलाय नुसतं. जीव नुसता पिवळून गेल्यावर झालाय. इथं एवढ्याच दिगंजी पर्यंत जीव काय करायचं आहे ना आता इथे. तेवढा तर जीव पिंगळून गेलाय माझा. पण एवढ्या लांबच आहे. काय करायचं, हलाय बी लागली गाडी. जरा दमानं जाऊ द्या वय, उद्या उशीर पोचायचा झालं तर. इकडे एकदा डुलतय, इकडे एकदा डुलतय. काय कशात बसले मी, टेम्पूत बसले आणि वाटायले 4 चाकीत बसले असं सुद्धा मला वाटत नाही. आता इथं रिकावर असतं मग फास्ट घ्यायला, पुढे गर्दी झाल्यावर येणारच आहे. हा, ट्रॉफिक मध्ये पुन्हा अडकल्यानंतर जाण्यापेक्षा घालवण्यापेक्षा. आणि काय मावशीने काय मन राखलं नाही, साडी नेसवली मावशीला. नेसना त्या मला मन राखलं पाहुणचार ह्यातच असतो, मन त्यातच असतं. साडी घालावं असं काय नसतं. साडी मिळाली, काल आले, मुक्काम केला, मस्त जेवलो. काल दुपारी मटण जेवलो, मस्त आल्या ताटावर बसले. संध्याकाळी मस्त अंड्याची पोळी, गरम गरम बाजरीची भाकरी खाली. सकाळी एवढा चहा नाश्ता जेवण. आणि साडीचं काय, साडी घ्यायचं असं असतं का? साडी घेतली ह्यात आवडतो, साडी नाही. आपण आलो आलो बोललो, आपण खाल्लो पिलो ह्यातच मस्त प्रेम आहे. साडी मला आवडत नाही. मग तुमच्या बरोबर आले गेले आणि तुमच्यात थांबले, प्रेम मिळाली, ह्यातच साडी मिळाली मला. असू द्या, पण आम्हाला वाटत नाही. तुम्ही म्हणताय बरोबर आहे, पण त्यात असं नसतं काय सगळ्यांनीच घ्यावं असं काय नाही. कुणी असं असायला पाहिजे, कुणी तसं असायला पाहिजे. तर आपलं माणूस प्रेम पण तेवढं ठेवलं पाहिजे. माणूस प्रेम थोडंच ठेवलं पाहिजे. आम्हाला माहिती आहे निलेश नाही, आम्हाला वाटलं नव्हतं. पूजाताईचं म्हणजे मी बारामतीला गेले उभे एकदा, म्हणजे पांडदास तिकडे गेले, आम्ही गेलतो बरं का. मी गेलती पुन्हा दुसऱ्यांदा वेळेस ह्यांची आंघोळ चालू होती, मग मी एकटीच जाऊन आलती. तर मी आलती, पण मला वाटत नव्हतं येतेल्या मावशी आमच्या घरी. असं मला स्वप्नात पण वाटलं नाही येतेल्या. पण स्वप्नात वाटलं नाही, पण समक्ष आवड भेटलं, साक्षात आल्या. हा साक्षात. आणि आम्हाला माहितीये पूनमताई, निलेश दादा, पूजाताई किती प्रेम देतात. मटण ते काय भाकरी खाऊनच त्यात आमचं पोट भरते. साडी नेसण्यापेक्षा त्यात प्रेम भेटलं जास्त. आणि त्यात प्रेम आहे ती बरोबर आहे की प्रत्येक जण म्हणता, आल्या बोलल्या बसल्या खाण्यापिण्यात त्यातच आहे माणूस की. किती आग्रह केला पण आम्हाला एक वाटलं ना की आपण असं प्रेमानं दिली ती साडी मावशीने घ्याय पाहिजे. नाही, प्रेम लय आलं मला. इतकं प्रेम भेटलं की बस. ते साडीपेक्षा मला त्यात ते प्रेम आलेलं. मला खरं मला असं आवडतं, ती साडीच घ्यावी, नांगावर घालावी, ती नाही असं नाही. माणसं किती भारी आहेत ह्यात बघायचं, साडी काय बघायची. माणसं सोन्यासारखी आपल्याला भेटली ह्यातच बस. माणसात प्रेम असतं. असं दे, आता राहिल्या भारी वाटलं. काम तरी का महिना केला, थांबलेत. आता दुपारपर्यंत थांबल्या. दुपार गेलीच आमची इथं. मग 12 वाजले की 12 वाजून गेलेत कधी. 12 वाजून गेले की चालू आहे दमा दमा. उमा घामाने आला जेव्हा माझ्या तोंडाकडे काय बघते. पूजाने फार साडीची वाट लावली, घडी मोडून आणि ती अंगावर घालून साडी तरी घातली तशी ठेवली असते तर बरे उपयोगी तर पडली असते. उगाच साडी खोलून तुम्हाला परत आला तीच घेणार. माझ्या नवची लांब जपून ठेवा, पण आता नाही घेणार, कारण मला फक्त माणसं पाहिजे होती, साडी नव्हती. काल किती येताना तर किती शोधत आली. फॉरेस्ट मध्ये 3 ठिकाणी चुकलो आम्ही, पण घर काढलं शोधून. जवळ आले होती, मुलगा म्हणाला चला काकी सापडत नाही. अरे बाबा म्हणलं जवळ आले, चल. अहो काकी चला चला, नको म्हणलं. जवळ येऊन माघार नाही जायचं म्हणलं. अजून 5-10 मिनिटं लागू द्या. आल्या शोधत कशा का होईना आल्या बाई घरी. छान वाटलं, पण मस्त वाटलं, एकदम भारी.
आल्याशिवाय आली माहित दिगंज. पडत नाही. व्हिडिओ तर आपण रोज बघतोय, पण घरी समक्ष येऊन भेटून बोलून जावं म्हणून आले. मस्त छान वाटलं है की नाही. आम्हाला भारी वाटत. व्हिडिओ किती आम्हाला पण दिवसापासून- कोण आले गेलेलं भारी वाटतं आणि एकदा वाटतं. सगळी आली का घर भरल्यासारखं वाटतं आणि गेली काय मोकळं मोकळं होतं. गेल्यावर 2 दिवस सुद्धा असं वाटतं घर मोकळं 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 घर होतं. मोठं वाटतं घरले. आता घर मोठं झालं आणि माणसं कमी पडते ते. आता बापूला ना आम्हाला करमत नाही. घर छोटं होतं तेव्हा बी माणसं किती बी आली तरी बी त्यात बसत होती. बसत होती. लय भारी वाटत होतं. उलट पण कोण पण किती पण लांबून द्या, कोण आम्हाला म्हणत त्यांचं घर छोटं आहे. त्यावेळेस आमच्यात बाथरूमची उलटं- आंघोळचं सुद्धा बाथरूम नव्हतं आमच्यात हा त्यावेळेस. आणि उलट त्या घरात लय भारी वाटत होतं. छोट्या घरात लय माणसं आले गेलेली त्यात ऍडजस्ट आणि किती छान वाटत. तेवढा अंगणात तेवढा ते पटरा शेड मारून छान केलेलं कट्टा लय भारी वाटत होतं. आता तर त्याच्यापेक्षा हाय फाय झाले एकदम मस्त. लय भारी झाले हवेशीर अगदी प्रशस्त. उचलू कशी येते खाली सासरी केसर तेल लावलंय नाही लावलं नाही ना नाही लावलं नाही माझ्या तोंडाला लागायचं नाही लावलं. धुचार यायला तो खाली सोड की तिला दिगंची का? हा ही दिगंचे हा ही दिगंची आहे. इथं आमच्या शरद भाऊचा फळांचा गाडा आहे. घेऊया का सफरचंद? सफरचंद द्या म्हणा 1 किलो आम्हाला. उतरू का मी? आवाज जाईल. 1 किलो सफरचंद आण. द्यायला लागलं आवाज केला नव्हता. मगाशी आवाज ऐकला नाही. करायला लागलं पॅक करायला. चला. ओके धन्यवाद. ओके आली लगेच इथं थांबूस तर स्टँडवर फॅन्स गोळाच होते धिया. दुसरं काय घ्यायचंय? काय घ्यायचं दुसरं काय सफरचंद घ्यायची. चप्पू आहेत का? चांगलं नाही वाटत. पोरच आपले खाते नाही. आपल्या पोराच नाही घ्या चप्पू. 1 किलो चक्कर घे. पिकलं ना पिकलं म्हणा. पिकलं. डोळ्याला तुझ्या अगं टिकली लागली पापणीवर. काय मग आपण बघू इकडे. खाली बघ. डोळ्यात लाग. ते काय आहे डोळ्यात लाग. तिनं चोळलं तोंड वाटत. आणि चप्पू बिनवाजनाचं टाकू मोगा मास घ्या. खरं शरद भाव आहे तर पण फळ काय किती बी खातोय आम्ही बिनधास्त. केळं तर 2-3 डझनशिवाय केळं नसतात. होय. पैसे अजून किती द्यायचं तेवढं द्या. सफरचंद पण भरपूर महाग झाले गावात. हो. आटपाडीपेक्षा दिगंचीचे रोज तर बरं वाटतो गावात. आटपाडीतलं लय खडबड झाली. तालू काय ते हा काल मी आटपाडीत आली ना रस्ते बरोबर नाहीत. आणलं बघा इकडे शरद भाऊ. घेऊस तर म्हणलं आपल्या इथलं निघायचं. पुण्याचं आहेस पुणे. माघार लगेच संध्याकाळी. जरा पोरांनी. ठेवा इकडे मागे. इकडे ठेवा. सफरचंद तुला घे. खायचं घालत्या. सफरचंद पाठीमाग घ्या. इकडे आणा एक सफरचंद हातातलं. सफरचंद आणि एक दातलं. एकच आण. किलो कशाला आता? कापून आणा मला सगळ्याला देता येईल पोरांना. एकटीला सगळ्यांना पाहिजे नाही. आणून पाहिजे होय. आणि तेल तर माझ्या इशेच असते बरं आणि तेल द्यायचं. शरद भाऊ दिसतात. शरद भाऊ दिसतात व्हिडिओ चालूच आहे. तिकडे आण म्हणा. कापडावर डाग पडते. आता पप्पालाच काम लावायचं. काढून द्या. तर चला मित्रांनो, घेतलं हितनंच आम्ही सफरचंद काय बाकी गरा बिरा काय घेऊ पुढे जरा. चला भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.